नमस्कार पुणेकर. आपल्या पुण्यामध्ये सुरू झालेला आहे पुणे पुस्तक महोत्सव. हा पुणे पुस्तक महोत्सव फर्ग्युसन कॉलेजमध्ये सुरू झालेला आहे आणि आपण पाहू शकता की 13 तारखेपासून ते 21 तारखेपर्यंत हा पुणे पुस्तक महोत्सव या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न होत आहेत. या ठिकाणी जवळपास 1000पेक्षा जास्त पुस्तकांची स्टॉल लावण्यात आलेली आहेत. संत साहित्यापासून लोकसाहित्यापर्यंत तसेच ग्रामीण भाषेपासून तर शहरी भाषेपर्यंत अशा अनेक विविध बोलीभाषेतून तर प्रमाण भाषेत अशा अनेक लाखो पुस्तकांचा साठा या ठिकाणी आपल्याला सगळ्या वाचकांना, लेखकांना, कवींना, आपल्या सगळ्यांना या ठिकाणी पाहायला, वाचायला आणि तो घ्यायला देखील मिळणार आहे. आपण सर्वांनी नक्की या पुणे पुस्तक महोत्सवामध्ये भेट द्या आणि आपली आवडती पुस्तके ही आपल्या घरी घेऊन जा. प्रत्येक पुस्तकावर आपल्याला या ठिकाणी 10% अशी सूट या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे आपण सर्वांनी या पुणे पुस्तक फेस्टिवलमध्ये सहभागी व्हा आणि आजच आपली जी काही साहित्यिक विचाराची देणगी असेल ती आपल्या घरी या ठिकाणी घेऊन जा. आज आपण पाहू शकतो या ठिकाणी वेगवेगळे इव्हेंट होत आहेत आणि आपण माझ्या पाठीमागं पाहिलं तर आज उद्या संध्याकाळी एक गाण्यांची मैफिल, संगीत आणि वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी संध्याकाळी संपन्न होणार आहेत. आणि माझ्या या ठिकाणी पाठीमागं पाहिलं तर या ठिकाणी चिल्ड्रन कॉर्नर आहेत. आपण तिथे पण जाऊया आणि पाहूया की कोणकोणते वेगवेगळे ॲक्टिव्हिटीज तिथे होत आहेत. आणि आपण सध्या आता माझ्या पाठीमागं इथं पाहू शकता की पुणे पुस्तक फेस्टिवल, जे की आतमध्ये वेगवेगळ्या ग्रंथांचं, पुस्तकांचं स्टॉल या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे. तर आता मी तुम्हाला आतमध्ये घेऊन जातो. माझ्या पाठीमागे पाहिलं तर आपल्याला या ठिकाणी पुस्तकांचं मोठं असं दालन या ठिकाणी दिसत आहेत. तर आपण आतमध्ये जाऊया आणि पाहूया नक्की आपल्याला कोणकोणती या ठिकाणी पुस्तके पाहायला मिळते आहेत. आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला प्रथमतः या ठिकाणी नॅशनल बुक्स ट्रस्ट इंडिया यांचं एक भव्य असं मोठं दालन या ठिकाणी दिसत आहे. प्रचंड लेखकांची, वाचकांची गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. मोठ्या प्रमाणात पुस्तकांचा साठा या ठिकाणी आहेत. आपण नक्की कधी जर आलात तर आपण नक्की या ठिकाणी भेट द्या. आपण या पुस्तक महोत्सवामध्ये आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी विविध जे पुस्तक प्रकाशन करणारे संस्था असेल किंवा जे पब्लिकेशन्स असतील ते आपल्याला या पुस्तक महोत्सवामध्ये आल्यानंतर पाहायला मिळतात. आपण जर माझ्या पाठीमागे या ठिकाणी बॅनर पाहिलं तर या पोस्टरवर विविध लेखकांची जी पुस्तके आहेत, जी संदर्भ ग्रंथ आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. या पुणे पुस्तक महोत्सवामध्ये जवळपास 40 ते 50 लाखाहून अधिक पुस्तके आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. म्हणजे जवळपास 1000 स्टॉल या पुणे पुस्तक महोत्सवामध्ये आहेत. येथे आल्यानंतर आपल्याला जी वेगवेगळी पुस्तके असतील, म्हणजे उदाहरणार्थ आपल्या लहान मुलांसाठी खेळ असतील किंवा त्यांचे जे लहान मुलांच्या शाळेचे जर आपण पाहिले तर चिल्ड्रन ते आपण पाहू शकतो या ठिकाणी आहेत. वेगवेगळ्या गेमची पुस्तके आपल्याला या पुणे पुस्तक महोत्सवामध्ये पाहायला मिळतील. त्याचबरोबर मोटिवेशनल बुक असेल किंवा वारकरी संप्रदायातले असेल किंवा असे अनेक, म्हणजे असे लाखोंच्या संख्येने पुस्तकं आपल्याला या पुणे पुस्तक महोत्सवामध्ये आल्यानंतर पाहायला मिळतात. आपण सर्वांनी नक्की एकदा या पुणे पुस्तक महोत्सवामध्ये भेट द्या, कारण की इतका मोठा हा सोहळा आपण म्हणतो, जो ज्ञानाचा सोहळा आहे, तो अथंग सागरासारखा असाच वाहत जाईल. या सागरामध्ये आपण देखील एक छोटासा भाग होऊया आणि या सागरातून ज्ञानाचा एक छोटासा असा प्याला पिऊया, जेणेकरून आपल्याही बौद्धिक विकास होईल. जवळपास मी संपूर्ण या ठिकाणी संपूर्ण स्टॉल या ठिकाणी मी पाहिलेले आहेत आणि बरेच वेगवेगळे पुस्तकं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. दरवर्षी डिसेंबर अथवा जानेवारी महिन्यामध्ये या ठिकाणी भव्य दिव्य असा हा पुणे पुस्तक महोत्सव होत असतो. वेगवेगळे लेखक, कवी, साहित्यिक आपल्या भेटीला या ठिकाणी येतात आणि विविध व्याख्याने विविध विषयावर या ठिकाणी होत असतात. यामध्ये आपण सर्वांनी भाग घेतला पाहिजे. आपणही या पुस्तक महोत्सवामध्ये आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी माझ्या पाठीमागं दिसत आहेत, आपण दाखवतो की या ठिकाणी अखिल
विश्व गायत्री परिवार यांचे जे काही स्टॉल आहे, आपण या स्टॉलमध्ये जाऊन पाहूया. आपल्याला या ठिकाणी कोणकोणते पुस्तकं या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आपण जर आतमध्ये आलात तर या ठिकाणी आपल्याला वेगवेगळी पुस्तकं या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी आपण एक छोटीशी अशी चर्चा करूया. नमस्कार, आपण या चंद्रकांत भाई मैं असिस्टिंग. सर नमस्कार, माझे नाव शुभम दातकिळे आहे आणि मी बाहेरून येताना आपलं ब्लॉग काढत होतो, तुमचा स्टॉल पाहिला आणि हे पुस्तकांचे जे तुम्ही रचना केलेली आहे किंवा जी लहान मुलांसाठी असतं किंवा बोधकथा किंवा अशी वेगवेगळी पुस्तकं या ठिकाणी दिसत आहेत. हाँ हिंदी जो आपने यहाँ पर जो किताबें लगाई है उनकी जो मुखपृष्ठ है वो छायाचित्र है वो बाहर से ना एकदम ऐसे आकर्षित करती है. बहुत अच्छी है. आप इसके बारे में हमको थोड़ा सा ज़रूर बताइए. ये जितनी भी पुस्तकें हैं ये गायत्री परिवार की पुस्तकें हैं और इसके रचयिता पंडित श्री राम शर्मा आचार्य, जिन्होंने अपने जीवन में मोर देन 3200 बुक्स लिखा है. और ये सारी बुक्स लिखने से पहले अपने जीवन को एक साधना में बनाते हुए तकरीबन 26-27 साल तक उन्होंने एक कठोर साधना की. उस साधना के बाद ही जाकर के साधना के कंप्लीशन के बाद एक बहुत ही विराट यज्ञ हुआ था फायर के साथ, जो ये होम करते हैं उसके साथ 1008 कुंडी यज्ञ. और वहाँ से उन्होंने अपने उनके अंदर ये विचार आया कि ये सब तो ठीक है लेकिन हम लोगों को उनके विचारों को कैसे बदल सकते हैं. तो उन्होंने एक योजना चलाई जिसका नाम उन्होंने रखा युग निर्माण योजना. और बेसिकली ये युग निर्माण योजना विचारों के परिवर्तन का एक प्रयास है. सारी समस्याएं लोगों के अंदर विचार परिवर्तन के नहीं होने या विचारों में कुछ त्रुटियां आ जाने की वजह से हो रखी है. तो हम कैसे विचारों को परिवर्तित कर पाएँ, इसके लिए उन्होंने 3200 बुक्स लिखा. और उसके साथ साथ जो हमारी संस्कृति है, जो हमारे संस्कार हैं, जो संस्कार जिसको हम कहते हैं 16 संस्कार, बच्चे के जन्म से लेकर के मृत्यु तक के जो संस्कार थे, उस संस्कार को पुनर्जागृत कैसे किया जा सके, उसके ऊपर उन्होंने अपनी पूरी जीवनी समर्पित कर दी. और लोग कैसे अच्छे को अच्छा समझें, गलत को गलत. और इसके लिए उन्होंने 6 सूत्र दिया, 6 कह सकते हैं प्रिंसिपल्स दिया, जिसमें है साधना, स्वास्थ्य, शिक्षा, स्वावलंबन, नारी जागरण, कुरीति उन्मूलन. इस तरह से 6 उन्होंने थीम दिया. और ये पूरा परिवार इसी 6 थीम को लेकर के चल रहा है ताकि लोगों के मन में अच्छे विचार आएँ, अपने अच्छे जीवन को अच्छे से अच्छे जी पाएँ और समाज के साथ साथ राष्ट्र का निर्माण कैसे हम कर पाएँ. ये सारी थीम्स को लेकर के परिवार की रचना की थी और ये सारी बुक्स उन्हीं पे. मैंने सर यहाँ पे जो बुक देखी है वो ज़्यादा तो बाल निर्माण की बाल कहानियाँ. यहाँ पे देखें, ये यहाँ पे सारे वांग्मय है. इस तरफ देखें आप, ये बाल निर्माण नहीं है, पूरे वांग्मय है. यहाँ सभी वांग्मय जो किताबें हैं जी वो सभी यहाँ पर आपको सभी वांग्मय है. उसके अलावे आप अगर स्वास्थ्य पे जाएं तो भी मिलेंगे, आप घरेलू चिकित्सा पे जाएं तो उस सेक्टर में मिलेगा आपको. इस तरह से आप अगर मराठी से लेकर के जाएं तो इस तरह मिले, इंग्लिश सेक्टर में वहाँ पे जाएं. ठीक है, तो ये पूरे जीवन का समग्र निर्माण कैसे हो उस पे है. नॉट ओनली बाल तो ज़रूरत है, क्योंकि बच्चा ही बड़ा होगा और बड़ा होकर के इस राष्ट्र का एक सक्षम सशक्त नागरिक बन पाता है ना. तो बाल निर्माण इज रिक्वायर्ड, बट ये नॉट ओनली बाल निर्माण, ये पूरे जीवन पद्धति को बदलने का प्रयास है. लोगों के विचारों में शुचिता, पवित्रता और एक समर्थ नागरिक बने, एक समर्थ राष्ट्र बने. और वो कैसे बनेगा इस पर पूरा प्रयास. ओके सर, आपका नाम क्या है? मेरा नाम महेश कुमार शर्मा है और मैं भारतीय वायुसेना में पिछले 40 साल की अपनी सेवा देने के बाद और अभी यहाँ पे सेवादान है. आपने देखा कि सर जो देश की सेवा भी करते हैं और यहाँ पर बच्चों से लेकर बूढ़ों तक सबको अच्छी शिक्षा भी देते हैं. ऐसे हमारे जो अच्छे लोग हैं इस आज के ज़माने में भी, उनका ये महत्वपूर्ण संदेश हम सबको लेना चाहिए. ऐसे ही देश हमारा आगे बढ़ता रहेगा. सर ने जो हमें एक इंफॉर्मेशन बताई है इस सभी स्टॉल के जो किताबें इस संबंधित में, वो बहुत महत्वपूर्ण है. उन सबका आज के जीवन में हमने विचार करना चाहिए
और खुद का जीवन बदलने के लिए उसका इस्तेमाल देखिए करना चाहिए। सर ने हमको इन्फॉर्मेशन बताई, मैं सर का बहुत बहुत धन्यवाद व्यक्त करता हूँ। धन्यवाद सर। ओके, चलो हमने अभी सर से बातें की है और हम आगे चलते हैं, आगे चलकर देखते हैं कि हमें और कौन कौन से किताबें यहाँ पर अच्छी लगती है जो आज के ज़माने में बहुत ही महत्वपूर्ण हो। हम और भी कुछ लोगों से बातें करेंगे यहाँ पे। हम अभी आ गए हैं जो सपना बुक स्टॉल है, हम अंदर जाके देखते हैं यहाँ पर आपको कौन कौन सी किताबें यहाँ पर देखने को मिलेगी। यहाँ पर जब आप आते हैं तब आपको देखने को मिलेगा कि सभी जो लैंग्वेज की किताबें हैं या बच्चों से लेकर बड़ों तक जो छोटे छोटे बच्चों के यहाँ पर टेक्निक लिखी है वो सभी आपको यहाँ पर देखने को मिल जाएंगी। आप जब इस पुस्तक महोत्सव के अंदर आएंगे तभी पास में ही आपको ये सब कुछ दिख जाएगा। यहाँ पर बहुत बड़े बड़े पुस्तक के स्टॉल लगे हैं। अभी हम जब बाहर आएंगे, बाहर आकर हम देखेंगे कि यहाँ पर अभी थोड़ी देर के बाद यहाँ पर एक सांस्कृतिक कार्यक्रम चालू होने वाला है। उसके बाद ही बहुत सारे लोग यहाँ पर इकट्ठा हो चुके हैं और अभी आप देख रहे हैं कि बहुत ज़्यादा भीड़ यहाँ पर है। यहाँ पर आपको सभी तरह की अलग अलग कहानियाँ या सभी जो हम बोलते हैं कि किताबों में महत्वपूर्ण बातें हैं वो हमें इस पुणे पुस्तक फेस्टिवल में दिखाई देगी। आज धूप भी बहुत है लेकिन बहुत अच्छा लग रहा है कि हम इस पुणे पुस्तक महोत्सव में आए हैं। पिछली बार भी हम जब आए थे तब हमने उसमें पार्टिसिपेट किया था। हमने अलग अलग वेशभूषाएँ की थी, लेजिम खेली थी, पालखी लाई थी, ज्ञानेश्वर महाराज की थी, वो किताब थे, संविधान था। ऐसे बहुत सारे महत्वपूर्ण चीज़ें लेकर हम इस पुणे पुस्तक महोत्सव में अगले साल आए थे, पिछले साल आए थे और अगले साल भी जरूर आएंगे। इस साल आने के यहाँ बाद हमको बहुत सारी छोटी बड़ी इंफॉर्मेशन यहाँ पर हमें मिल चुकी है। आपको भी आना चाहिए। 13 दिसंबर से शुरू हुआ ये पुणे पुस्तक महोत्सव 21 दिसंबर तक यहाँ पर रहेगा। बहुत अलग अलग जो व्यक्ति है, सम्मानित व्यक्ति है, उनके बहुमूल्य शब्द है जो हमें सुनने मिलेंगे। आप भी जरूर आएंगे। यहाँ पर आपको मोटिवेशनल बुक भी मिलेंगे, बच्चों से लेकर बूढ़ों तक सब कुछ यहाँ पर है। खाने की चीज़ें हैं, पीने की चीज़ें हैं, सब कुछ यहाँ पर है। आप रात को आइए, दिन को आइए, सुबह में आइए, कभी भी आइए। बहुत अच्छा यहाँ पर महसूस हो रहा है। अभी हमने पुणे पुस्तक महोत्सव का जो बुक फेस्टिवल था वो हमने अभी देखा है। हम अभी थोड़े आगे जाकर यहाँ पर बच्चों का एक फेस्टिवल चल रहा है, वहाँ पर एक किताब पब्लिश हो रही है, उसका एक छोटा सा प्रोग्राम चालू है। हम वहाँ पे जाएंगे और वहाँ पर जाकर देखेंगे। हमारे पीछे अभी देख रहे हैं कि अब सिक्योरिटी वाले आ गए हैं। लगता है बहुत कोई बड़े इंसान जो यहाँ पर आने वाले हैं। चलो अब हम आपको चिल्ड्रन जो स्टॉल होता है वहाँ पर ले चलते हैं। वहाँ पर जाकर हम देखेंगे कि आपको कौन कौन सी बच्चों की चीज़ें यहाँ पर देखने को मिलेंगी। अभी हम आ गए हैं, मेरे पीछे आप देख सकते हैं। यहाँ पर चिल्ड्रन मतलब छोटे बच्चों का स्टॉल है। अंदर जाके देखते हैं वहाँ पर हमें क्या क्या देखने को मिलेगा। आप अगर अंदर आने के बाद यहाँ पर देखेंगे कि छोटे छोटे बच्चों का यहाँ पर अलग अलग एक्टिविटीज़ चालू है। इस तरफ भी देखेंगे तो एक प्रोग्राम छोटे छोटे चालू है बच्चों के लिए। और सामने जाने के बाद यहाँ पर आपको दिखेगा कि लेखक मंच जो पुस्तक प्रकाशित हो रहा है, वहाँ पे बहुत अलग अलग लोग आ चुके हैं। सदानंद मोरे सर जो बड़े लेखक है वो भी यहाँ पर आए हैं। उनके हस्ते यहाँ पर जो किताब है वो पब्लिश हो रही है। आप मेरे पीछे देख सकते हैं। या ठिकाणी खूप ज्ञान घेतल्यानंतर थोडीशी भूक लागते असं म्हटलं जातं। त्यामुळे काळजी करू नका। तुमच्यासाठी या ठिकाणी माझ्या पाठीमागे पाहिलं तर मोठा असा फूड कोर्ट स्टॉल या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। त्या ठिकाणी सगळे पदार्थ जे तुम्हाला आवडतात, तुमच्या मनाला आवडतात, ते सगळे पदार्थ या स्टॉलला या ठिकाणी आहेत। तुम्ही येऊन या ठिकाणी नाश्ता करू शकता, पोटभर जेवण देखील करू शकता।
आपण जर पाहिलं तर वेगवेगळ्या पदार्थांचे वेगवेगळे स्टॉल माझ्या पाठीमागे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पुणे पुस्तक महोत्सवाची हीच मोठी एक खासियत आहे की येथे आल्यानंतर माणूस ज्ञानाने पण परिपूर्ण होतो आणि पोट भरल्यानंतर देखील तो परिपूर्ण होतो. त्यामुळे पुणे पुस्तक महोत्सवामध्ये आल्यानंतर कोणती काळजी तुम्ही करू नका. या ठिकाणी सगळ्या सोयी सुविधा आपल्याला खूप छान पद्धतीने या ठिकाणी केलेल्या आहेत. मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी जर पाहिलं तर खूप मोठी प्रमाणात पब्लिसिटी या ठिकाणी आहेत. मोठमोठे बॅनर लावलेले आहेत, मोठमोठ्या जाहिराती केलेल्या आहेत. अनेक व्यक्तींचे जे डमी पुतळे असतील ते केलेले आहेत. अनेक पुस्तकांचे छायाचित्र लावलेले आहेत. विविध पुतळे असतील किंवा त्याच्यातून एक नवीन संदेश समाजाला देण्याचं काम या पुणे पुस्तक महोत्सवाने केलेलं आहे. खूप म्हणजे खूप एखाद्या वेगळ्या जगात आल्यासारखं फील या ठिकाणी होतं आहे. आपण पाहिलं तर खूप सुंदर आहे हा पुणे पुस्तक महोत्सव. आपण पण नक्की या आणि या पुणे पुस्तक महोत्सवाचा मुळात असा आनंद या ठिकाणी घ्या. चला तर मग आता आपण खूप साऱ्या गोष्टी या ठिकाणी ऐकलेल्या आहेत आणि जास्त पण सांगितलेलं अति होतं. त्यामुळे आपणही या पुणे पुस्तक महोत्सवात नक्की या. 21 डिसेंबरपर्यंत हा महोत्सव चालणार आहे. या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला अनेक गोष्टींचा जो सार आहे तो प्यायला मिळणार आहे. चला तर मग थांबूया. नक्की या आपण सगळ्यांनी. फर्ग्युसन कॉलेज, डेक्कन, FC रोड या ठिकाणी आपल्याला हे मोठ्या प्रमाणात असं पुणे पुस्तक महोत्सव पाहायला मिळत आहे. तर चला तर मग थांबूया याच ठिकाणी. पुन्हा भेटूया पुढच्या वर्षी. धन्यवाद.